आंबे येत का नाही तो पहिल्यासारखे? बघा पहिल्यासारख्या रानाला आंबा राहिलेला नाही. हा पहिले जेव्हा आपण लहान होतो किंवा हो. त्याच्या आधीच आपण 2-3 पिढ्या जर मागे गेलो, रानाला आंबा भरपूर राहायचा. पण तेच जर आता आपण जर रानात फिरलो तर रानाला कुठेतरी आपल्याला क्वचित आंबा दिसणार. तर ह्याच्या मागची जर आपल्याला कारणं सांगायची झाली तर बघा, म्हणजे हे जंगल हे त्याला लोकांचा संपर्क राहिलेला नाही किंवा आता लोक कमी होत चाललीत, गावात कोण राहत नाही, सगळी उठसूट आपल्याला शहरात जाताना दिसत आहेत आपल्याला. तर हा निसर्ग जो आहे ना, हे रान जे म्हणतो, तर त्याला पण कुठेतरी माणसांचा त्याला सहवास पाहिजे असतो. आणि आता तीच लोकच जर इथं गावात राहत नाहीत, आता प्राणी राहिले नाहीत, लोकांची हो. गुरं राहिली नाहीत, लोक पण राहिले नाहीत, त्याच्यामुळे हा निसर्ग जो आहे, निसर्ग लोकप्रिय कमी आपल्याला झाली. देत होता आपल्याला, मग ती फळं असतील किंवा अजून काय असणार, हम्म. तर तसं आता ते राहिलं नाही. कारण लोकच निसर्गापासून लांब होत चाललेली. तर म्हणायला लागेल आपल्याला की संपर्क निसर्गापासून तुटत चाललाय. त्याच्यामुळे काय ती पहिल्यासारख्या रानात आंबे वगैरे काय आपल्याला बघायला भेटत नाहीत. तर तुम्ही बोलताय बरोबर की आता माणसं नाही बरोबर, बरोबर. त्यामुळे आंबे येत नाहीत. त्याच्यामुळे काय म्हणजे आता कुठे जाण्यासारखं रानामध्ये आहे पण नाही. बरोबर. हा आता आपले जे आता 4 लोक इथं आहेत, तीच उद्या नसली तर मग काय होणार वाढायचं? अहो, तीच नसली तर मग काय स्मशान सारखं आहे ना. मग तेच बोलतोय मी. मग हळूहळू लोक जायला लागली, कोण हा. राहत नाही आता. मग हा निसर्ग हा आपल्या कोपल्यासारखाच आहे. त्याला काय पर्याय काय? पर्याय काय, आता लोकांनी मनावर घेतलं पाहिजे, गावाकडे यायला पाहिजे हो.